तुमच्यावरचा दोष आहे. उद्या जनता जर उठली सर्व आणि ती सांगायला लागली की या ब्राह्मण या देशातून हटवा, हा देश त्यांचा नाही आहे, जसे बाहेरून आलात तुम्ही आता निघून जा, बस झालं तुमचं या देशामध्ये राहणं. शक आले, हून आले, मोगल आले निघून गेले, इंग्रज आले निघून गेले, तुम्ही का थांबला तिथे? तुम्ही त्याच्याही अगोदर आला होता. तुम्ही तर पहिले निघून जायला पाहिजे होतं. इथून निघून जा, ही पाळी तुमच्यावर येऊ नये. ही जर पाळी आली आणि बहुजन समाज जर रस्त्यावर उतरला तुम्हाला हाकलायला, पळता भुई थोडी होईल, तुम्हाला पळता येणार नाही. आता हे सुधारण्याचं काम करा. सत्ता आली म्हणून मस्तवाद जाऊ नका. अरे सत्ता आज आहे उद्या नाही. सत्ता काही अबाधित राहते का कोणाची? सत्ता आली या गुरमीमध्ये तुम्ही या पद्धतीचं वर्तन करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. लोकशाहीला घातक आहे, इथल्या संविधानाला घातक आहे. बिरसा क्रांती दल 2015 या यूट्यूब चॅनलच्या दर्शकांना आणि कार्यकर्त्यांना जय सेवा, जय बिरसा, जय भीम. आज आपल्याला एका विषयावरती, अतिशय गंभीर विषयावरती चर्चा करायची आहे. आपल्या देशामध्ये असं एक विचित्र वातावरण आज तयार झालेलं आहे. तसं ते वातावरण हळूहळू 2014 पासून ते तयार होत होत आतापर्यंत आलेलं आहे. आणि या वातावरणामध्ये आपल्या देशामध्ये इतकं जातीय विष, जहर या 14 पासून इतकं पसरवल्या जात आहे, जणू काही माणूस हा जनावर होत आहे, अशा स्थितीपर्यंत ते आता आलेलं आहे. आणि त्याचंही कारण या वर्षी जेव्हा संघाला, RSSला 100 वर्ष झाली त्यांच्या स्थापनेला, आणि या 100 वर्षाचं फळ काय हे मोठ्या गर्वानं आम्हाला सांगतायत की संघ 100 वर्षापासून काम करते. आणि 100 वर्ष म्हणजे 1925ला स्थापन झालेली संघटना आता 2025ला त्या 100 ते करतायत, शतक महोत्सव साजरा करतायत. आणि या शतक महोत्सवामध्ये म्हणतात मी खूप काम केलं. काय काम केलं तर याने 100 वर्षामध्ये या भारतामध्ये केवळ जातीयवाद, केवळ धर्मवाद, केवळ अंधश्रद्धा, धर्मांधता आणि याचं सगळं जे जहर आहे, हे जे विष आहे, हलाहल, हे सगळं समाजामध्ये पसरवण्याचं काम या लोकांनी 100 वर्षामध्ये केलं. म्हणजे याने ठिकठिकाणी विषवृक्ष पेरलेले आहेत, विषवृक्षांची झाडं लावली आहे. आता विषवृक्षांची जर तुम्ही झाडं लावली असतील, विषवृक्ष लावले असतील, तर त्याला फळं कोणती येणार आहे? त्याला गोड फळं येणारच नाहीये, त्यालाही विषारीच फळं येतील. आणि ते विषारी फळं आपल्याला सदोदित सतत रोज आपल्याला दिसते. म्हणजे 6 ऑक्टोबरला त्या विषारी फळाचा तर सर्वोच्च म्हणजे परिपाक आपण जर बघितलं तर 6 ऑक्टोबरला एक कुणीतरी तो राकेश कुमार तिवारी, राकेश किशोर तिवारी, हे लोक त्याचा आडनाव लपवत आहेत, राकेश किशोर असं म्हणतायत. पण हा राकेश किशोर तिवारी यांनी 6 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, जे पद अत्यंत महत्वाचं पद आहे भारतीय लोकशाहीमध्ये, म्हणजे राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि सरन्यायाधीश, हे 3 पद फार महत्वाची आहे लोकशाहीमध्ये. आणि अशा महत्वाच्या पदावर बसलेला BR गवई, भूषण रामकृष्ण गवई, हे महाराष्ट्राचे आहेत. आणि हा माणूस शेड्यूल कास्ट आहे, नंतर बुद्धिस्ट झाला. आणि एक शेड्यूल कास्ट माणूस, बुद्धिस्ट माणूस जेव्हा सर्वोच्च न्यायाच्या स्थानावरती बसतो, तेव्हा इथल्या संघ प्रवृत्तीच्या, विशेषतः ब्राह्मणी प्रवृत्तीच्या या लोकांनी, त्यांना ते पटत नाहीये, त्यांना ते हजम होत नाहीये, पचत नाहीये. आणि मग यांना असं वाटलं की एक दलित माणूस
एवढ्या मोठ्या पदावरती बसलाय आणि तो आम्हाला न्याय देतोय, त्याच्यापुढे आम्हाला माय लॉर्ड म्हणावं लागते. हे इथल्या ब्राह्मणी प्रवृत्तीच्या वकिलांना असेल, ब्राह्मणी प्रवृत्तीच्या कोणत्याही माणसाला असेल, त्याला सहन होत नाहीये. म्हणजे जातीयवाद कुठे आहे? जातीयवाद ब्राह्मणांमध्ये आहे, ब्राह्मणी प्रवृत्तीमध्ये आहे. जातीयवाद बाकी लोकांमध्ये नाही आहे. बाकी लोक तर सहज म्हणताय की जातीवाद संपला पाहिजे, पण ही माणसं अशी आहे, ब्राह्मणवादी माणसं, यांना मात्र सातत्यानं या देशात धर्मांधता, धर्मवाद, जातीवाद हा कायम राहिला पाहिजे. आणि हा कायम कशासाठी ठेवायचा यांना? कारण या धर्मामध्ये, या वर्णाश्रमामध्ये त्यांना सर्वोच्च स्थान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना वाटतं की हे आमचं स्थान म्हणजे जाता कामा नये आणि म्हणून त्यांना हे कायम ठेवायचं आहे. आणि याचा खटला काय होता? आणि जो खटला तिथं आपली रीड याचिका दाखल केली होती मिस्टर तिवारीनी, या तिवारीने काय म्हणलं होतं? या तिवारीचं तिथे तिवारीचं एकच म्हणणं होतं की खजुराहो मध्ये जे मंदिर आहे, असंही खजुराहो मध्ये कोणा देवाचं मंदिर नाही आहे, कोणा परमेश्वराचं मंदिर, सूर्य मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला मला वाटतं ते एक मंदिर आहे आणि त्या मंदिरातल्या या आपल्या दगडांच्या भिंतीमध्ये जी मूर्त्या कोरलेल्या आहेत, त्या मूर्तींमध्ये एक विष्णूची मूर्ती आहे आणि त्या विष्णूच्या मूर्तीचं म्हणजे शिर, धड आणि शिर, डोकं हे उद्ध्वस्त झालेलं आहे, डोकं उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि मग याने रीड दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये. काय तो म्हणतो की त्या मंदिरातलं विष्णूचं डोकं हे तिथे उद्ध्वस्त झालंय, तर तुम्ही आदेश द्या गव्हर्नमेंटला, सुप्रीम कोर्टाने, की त्या विष्णूची नवीन मूर्ती त्या ठिकाणी बनवून प्रस्थापित करा, प्रतिष्ठित करा. सरन्यायाधीश काय म्हणाले? सरन्यायाधीशांना सांगितलं पहिल्यांदा की ही जी याचिका आहे, तुम्ही जी याचिका टाकली ही प्रसिद्धी करता ही याचिका आहे, ही पब्लिक लिटिगेशन नाही आहे, हे जनहित याचिका नाही आहे, तर ही तुमची प्रसिद्ध हित याचिका आहे. हे तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं आहे कुठल्या तरी कारणामुळे, म्हणून तुम्ही ही याचिका टाकलेली आहे. खरं म्हणजे हे काम कोर्टाचं नाही आहे, हे काम कोणत्याही न्यायाधीशाचं नाही आहे. आपल्याकडे पुरातत्व विभाग आहे जो हे सगळं सांभाळतो. तुम्हाला त्याच्याकडे अर्ज केला पाहिजे, तुम्हाला त्यांच्याकडे आपलं म्हणणं मांडलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की तुम्ही याची डागडुजी करा किंवा याची पुनर्स्थापना करा या मूर्तीची, हे त्यांना सांगा. असं कोर्ट म्हणालं. ते कोर्टामध्ये ही याचिका दाखल करण्याचं काहीच कारण नाही. एवढं साधं भूषण गवई असं म्हणाले. तर हा काय म्हणतो की ते आमचं ऐकत नाही. ते ऐकत नसेल तर ज्यांची मूर्ती तुम्हाला बसवायची आहे त्यांना प्रार्थना करा. ते जर तुमचे परमेश्वर आहे, भगवान आहे, त्यांना प्रार्थना करा, ते स्वतःची मूर्ती प्रतिष्ठित करू शकतील त्या ठिकाणी. एवढं साधं ते सहज बोलणं होतं. पण या सहज बोलण्यावरती या लोकांनी, कारण हे ऑलरेडी शेड्यूल कास्ट असल्यामुळे, दलित असल्यामुळे आपले सरन्यायाधीश आणि त्यातल्या त्यात पुन्हा बुद्धिस्ट असल्यामुळे यांना एक मुद्दा सापडला की हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे, हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे. म्हणून त्याने विष्णूची गंमत केली, मजाक उडवली, माझ्या रीट पिटिशनची त्यांनी मजाक उडवली. अशा पद्धतीचं एक वातावरण पूर्ण भारतात तयार करण्यात आलं आणि त्यांनी त्यांच्या भाजपा असतील, RSSचे लोक असतील, हिंदू महासभेचे लोक असतील, ज्यांना धर्माच्या पलीकडे अकला नाही, खरं म्हणजे या लोकांनी सतत भूषण गवईला ट्रोल करायला सुरुवात केली की हा हिंदू विरोधी आहे, हा धर्म विरोधी आहे. अशा पद्धतीनं काही लोकांनी तर इथपर्यंत लिहिलं की याला इथं जोडा मारणं हे तर फार छोटी घटना झाली, याला चौकात उभं करून मारायला पाहिजे, इथपर्यंत या लोकांनी सरन्यायाधीशाला, म्हणजे याची मजल कुठपर्यंत गेली बोलण्याची. म्हणजे या पद्धतीनं या लोकांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की यांची जी प्रवृत्ती आहे ही ब्राह्मणी प्रवृत्ती आहे आणि या ब्राह्मणी प्रवृत्तीला आता ठेचल्याशिवाय दुसरा कोणताही बहुजन समाजाजवळ पर्याय नाही आहे. खरं म्हणजे याला ठेचलं पाहिजे. कारण त्यांनी सातत्यानं ब्राह्मणांचं वर्चस्व टिकवण्यासाठी याने त्यांचे अनेक ग्रंथ लिहिले, अनेक पुराण लिहिले
आणि त्या पुराणांमधनं ग्रंथांमधनं सातत्यानं ब्राह्मण किती उच्च आहे, ब्राह्मण किती महान आहे, हेच वारंवार सांगण्याचं काम केलं. आणि त्यांनी, आता तुम्हाला सांगतो मी काही उदाहरणं बघा की ब्राह्मणी वर्चस्व कसं टिकवायचं. आता तुम्हाला एक उदाहरण मुद्दाम सांगतो मी. काही महिन्यापूर्वी आपल्याकडे उत्तर प्रदेशामध्ये एका गावामध्ये एक मुकुटमणी यादव हा ग्रस्त रामकथा सांगायला गेला एका गावामध्ये. आणि रामकथा सांगायला गेला, त्या ठिकाणी त्याचा मंच तयार झाला, त्या ठिकाणी तो बसलाय, गेलाय माणूस छानपैकी, त्यानेही भगवेच कपडे घातले आहे, हे सगळं केलेलं आहे. आणि तो त्या रामकथा सांगायला गेला, तर त्याला तिथे त्या गावातले त्या आसपासचे ब्राह्मण मंडळी त्या मंडपात आली. आणि मंडपात आल्यावरती त्याला बेदम मारलं, त्या मुकुटमणी यादवला बेदम मारलं आणि सांगितलं की तुला रामकथा किंवा कोणतीही कथा सांगण्याचा अधिकार नाही, कारण तू ब्राह्मण नाहीस, तू यादव आहेस. काही लोक म्हटले तू शूद्र आहेस, काही म्हटले तू शेड्यूल कास्ट आहे. तो म्हटलं मी यादव आहे, मी ओबीसी आहे. हे म्हणतात ओबीसीला तर बिलकुलच नाही, तू शूद्र आहेस, तुम्हाला कथा सांगायचा अधिकार नाही. आणि त्याला बेदम या लोकांनी मारलंच नाही तर त्याच्या डोक्याचं मुंडन केलं, नाव्याला बोलवलं, स्वस्त्र आणला, त्याचं डोकं बाजरून टाकलं, म्हणजे पूर्ण मुंडन केलं. एवढ्यावरही माणसं थांबली आहेत का? एवढ्यावरही माणसं थांबली नाही, तर त्याने एका ब्राह्मण महिलेचं मूत्र आणलं आणि त्या ब्राह्मण महिलेनं दिलं मूत्र. ब्राह्मण महिलेनं त्याला सांगितलं मूत्र आण, त्या बाईने जाऊन मूत्र आणून दिलं. आणि ते मूत्र या ब्राह्मणांनी त्या मुकुटमणी यादव वरती शिंपडलं. आणि आता तू पवित्र झाला, आता तू निघून जा इथून. अशा पद्धतीचे वर्तन या ब्राह्मणांनी केलं. म्हणजे ब्राह्मणांमध्ये आपल्या वर्णवर्चस्वाची किती जाण आहे, किती भान आहे. खरं म्हणजे विकृती आहे, सगळी माणसं सारखी, हा समज त्या लोकांमध्ये नाही आहे. आणि म्हणून त्यांना असं वाटत आहे की भूषण कवी, आणि याच्यासमोर आम्ही उभं राहायचं, आणि याच्यासमोर आम्ही माय लॉर्ड बनायचं, हे अशोभनीय आहे. आणि म्हणून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. तुमच्या रामचरित मानस मधल्या अरण्यकांड, का रामचरित मानस मध्ये ते भरून पडलंय ब्राह्मणी वर्चस्वाच्या गोष्टी. मी दुसरं सांगत नाही आहे, हे तुलसीदासाने रामचरित मानस लिहिलंय आणि त्याचा तुम्ही फार गोडवा, म्हणजे त्याचे वारंवार ठिकठिकाणी पारायण तुम्ही गाता. त्याच अरण्यकांडामध्ये त्याने लिहिलंय सापत ताडत परुष कहंता. अरण्यकांडामध्ये पान नंबर 526 वरती ते असं म्हणतात, सापत ताडत परुष कहंता विप्र पूज्य असं गाव ही संता. आणि पुढे त्याने दोह्यामध्ये लिहिलंय पूज्य विप्र सील गुणहीना शूद्रण गुण गण ज्ञान प्रवीणा. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे. ते असं म्हणतात की शाप देताना, मारताना आणि कठोर वचन बोलताना सुद्धा ब्राह्मण पूजनीय आहे असं संत म्हणतात. असं त्याला उदाहरण जोडतात, ते असं संत म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात की शील आणि गुण ज्या ब्राह्मणामध्ये नसेल, कोणतेही गुण नसेल, मूर्ख असेल तो ब्राह्मण, तरी तो ब्राह्मण पूजनीय आहे. आणि गुणांनी युक्त, ज्ञानवंत, गुणवंत असा शूद्र असला तरी तो पूजनीय नाही. हे रामचरित मानस सांगते. आणि या पद्धतीचा प्रचार या माणसांनी केलाय. नारींबद्दल काय, स्त्रियांबद्दल या रामचरित मानसामध्ये, त्याच अरण्यकांडामध्ये असं म्हटलंय, अधम ते अधम, अधम अति नारी. म्हणजे नारी हे सर्वात अधम आहे. हे खरं म्हणजे स्त्रियांनी समजून घेतलं पाहिजे. फार लोक रामायणाचं पारायण करतात, त्या स्त्रियांबद्दल रामायणामध्ये या तुलसीच्या रामायणामध्ये काय म्हटलंय रामचरित मानस मध्ये, ते म्हटले की सर्वात अधम. त्याने अधम पहिल्यांदा कोणाला म्हटलं? अधम त्याने इथल्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला म्हटलं.
ते असं म्हणतात त्याच्याही पेक्षा अधम स्त्री आहे, नारी ही अधम आहे. आणि त्याचं एक त्यांनी पुन्हा एक दुआ त्यात लिहिला, सांगितलं की ही नारी ही मनोहर पुरुष दिसला. बघा नारीबद्दल ते काय म्हणतायत. एकीकडे काय सांगतात ते की यत्र नारी असतो पूज्यंते रमंत्र तत्र देवता. एकीकडे हे सांगतात, दुसरीकडे काय म्हणतात की मनोहर पुरुष, सुंदर पुरुष जर स्त्रियांना दिसला तर तो भाऊ असला, बाप असला, पोरग असलं तरीही त्या स्त्रिया सेक्सच्या दृष्टीनं विकल होतात, विवळतात. म्हणजे हे रामचरितमानस मध्ये लिहिलेलं आहे. आणि अशा ग्रंथांना आपण डोक्यावर घेऊन मिरवतो आहे, हे अतिशय वाईट गोष्ट आहे खरं म्हणजे. आता या ठिकाणी दुसरं एक त्याने असं म्हटलंय ह्या रामचरितमानस मध्येच, ते असं म्हणतात की प्रभू भल किन्न मोहिशिक दिन्नी मर जाता पुन्नी तुमरी किन्नी ढोल गवार शूद्र पसुनारी सकल ताडनाके अधिकारी. हे कोणाचं आहे माहितीये का? ही कथा आहे. समुद्र बोलतोय, जेव्हा पूल बांधायला गेले समुद्रावर म्हणे, मग समुद्र बोलायला लागला आणि समुद्र सांगतोय की प्रभू तू मला शिक्षा केलीस ही योग्य आहे, पण काही समाजामध्ये प्रवृत्तीच अशा आहे, काही समाजामध्ये जातीच अशा आहे की ज्यांना शिक्षाच केली पाहिजे, ज्यांना मारलंच पाहिजे. मग त्याच्या पुढे तो म्हणतो की ढोल गवार शूद्र पशुनारी सकल ताडनाके अधिकारी. ढोल, गवार, शूद्र, पशु आणि नारी या सगळ्यांना ताडन म्हणजे मारलं पाहिजे. बायकोला तर एक दिवस आड मारावं असं याने म्हटलंय, म्हणजे ढोराला आणि बायकोला. आणि याच्यामध्ये त्याने म्हटलं की ढोर गवार शूद्र पशुनारी सब ताडनाके अधिकारी. आता हा जेव्हा प्रश्न काही लोकांनी उचलला पुढे, तेव्हा काही आपले महंत, स्वतःला जगद्गुरु म्हणवणारे, तो एक कोणीतरी आंध्रा महंत आहे, भोकना आपल्या भाषेमध्ये कर सांगायचं म्हणजे भद्राचार्य कोणीतरी, तो म्हटला की तुम्हाला शब्दांचे अर्थ कळत नाही. तो म्हटला की ताडना म्हणजे मारणे होत नाही, तर शिक्षण देणे होते. बघा अलीकडे शब्द बदलवतात ही माणसं, म्हणजे ढोल गवार शूद्र पशुनारी यांना शिक्षण द्या असं त्याचा अर्थ आहे. आता प्रश्न आम्हाला पडतो, ढोलाला काय शिक्षण देणार आहे तुम्ही? ढोल तर वाजवायचा असतो. बरं पशुला काय शिक्षण देणार आहात तुम्ही? म्हणजे कशाचा काही संदर्भ नाही. पण ही माणसं मात्र त्याचा अर्थ वेगवेगळ्याकडून लोकांना बनवण्याचं काम ही माणसं सातत्यानं करत आहेत. आणि म्हणून रामचरित मानस मध्ये म्हणजे अनेक असे उदाहरण आहेत की ज्यामध्ये त्यांनी बाकीच्या माणसांना अत्यंत नीच म्हटलंय आणि काही ब्राह्मण जे लोक आहेत त्यांना मात्र त्यांनी उच्च म्हटलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो, अनेक आपल्या महाराष्ट्रातल्या काही देशातल्या म्हणजे ओबीसी बांधवांनी समजून घेतलं पाहिजे. खरं म्हणजे याच्यामध्ये बघा त्यांनी काय म्हटलंय, ते असं म्हणतात की जो बरणाधम तेली कुमारा, आणि जातीचंच नाव घेतलंय, जे वर्णाधम तेली कुमारा स्वपच किरात कोल कलवारा नरी मुही गृहसंपत्ती नासी मूड मुडाड होई संन्यासी. याचा अर्थ काय? याचा अर्थ सरळ आहे की या रामचरित मानस मधलं, हे उत्तराखंड मधलं आहे, ते असं म्हणतात की वर्णाधम जे वर्ण आहे त्याच्या अधम, त्याच्या नीच, अधम म्हणजे नीच, कोण कोण? तेली, कुंभार, स्वपच म्हणजे आपले साफ करणारे, आपले काय वाल्मिकी ज्याला म्हणतात काही लोक, भंगी म्हणा आपल्याकडे भंगी, किरात, किरात म्हणजे आदिवासी, किरात त्याला म्हणजे शबर किंवा किरात असं जे शब्द आहे तो, आणि किरात आणि कोल कलवारा
म्हणजे कलार कलवार हे जे आहेत हे सगळे कसे आहेत, अधम आहे, वर्णापेक्षाही अधम आहे, नीच आहे. ही भूमिका या लोकांनी याच्यामध्ये मांडलेली आहे. आता म्हणजे गंमत अशी आहे की हे सगळं असताना म्हणजे ब्राह्मणांची जी मक्तेदारी आहे म्हणजे उच्च आसनावर बसण्याची, आणि ती मक्तेदारी ही माणसं सातत्यानं कायम कसं ठेवता येईल या दृष्टिकोनातून हे सतत प्रयत्न करत असतात. आणि म्हणून मला असं वाटते की आता वेळ आलेली आहे की हा जो ब्राह्मणांचा ब्राह्मणी कावा आहे म्हणजे बाकीच्या जातींना नीच समजणे, त्यांना उच्च आसनावर बसू न देणे, म्हणजे अजूनही आमच्या देशामध्ये संविधान आहे का मनुस्मृती आहे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे अजूनही ही माणसं भारताचं संविधान मानायला तयार नाही. यांना अजूनही वाटते की आपल्या देशामध्ये मनुस्मृती आहे आणि मनुस्मृतीने वारंवार या देशातल्या ब्राह्मण वर्गांना उच्च स्थानावर बसवलेलं आहे. तसं आपल्या मराठीमध्येही अनेक लोकांनी अनेक संतांनी लिहिलेलं आहे. म्हणजे ब्राह्मण झाला किती भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ, ब्राह्मण मूढमती तरी तो जगदवंद्य मानावा. ब्राह्मण मूढमती म्हणजे मूर्ख असला तर तो जगदवंद्य. जसे आपल्याकडे शंकराचार्य असतात ते स्वतःला जगद्गुरु म्हणतात. जगात तुमचं कोणी ऐकतं का? शेजारचं कोणी ऐकत नाही, स्वतःलाच जगद्गुरु म्हणायचं आणि आपले त्याच्यामध्ये टाळ पिटवायचे. आपल्याकडे या पद्धतीनं हे रामदासांनी लिहिलं ना, आपल्याकडे मिस्टर रामदास स्वामी समर्थ म्हणतात, काय समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात त्यांना. ते कशाचे समर्थ आहे आम्हाला माहित नाही, पण त्याने लिहिलं की सांगे अंतर एक खरे, संगती घेऊन येती महारे, पंडित आणि चाटे पुर एक कैशी. म्हणजे याचा अर्थ काय की जेव्हा तुकाराम महाराज वगैरे होते, त्यांचे समकालीन होते शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, आपले रामदास स्वामी वगैरे समकालीन होते. आणि तेव्हा तुकाराम महाराज हे लोकांना सांगायचे की सगळ्यांचं अंतर एक, अंतर म्हणजे हृदय, सर्वांचं हृदय एक आहे, सर्वांच्या अंगामध्ये एकच रक्त आहे, सगळे लोक समान आहे. ही भूमिका जेव्हा तुकाराम महाराज मांडायचे तर त्या भूमिकेला खोडण्यासाठी यांनी रामदास स्वामीने असं म्हटलं, सांगती अंतर एक खरे, संगती घेऊन येती महारे, पंडित आणि चाटे पुर एक कैशी. म्हणजे ते असं म्हणतात की राजहंस आणि कोंबडे एक कैशी, मानसे आणि गधडे एक कैशी. मिस्टर रामदास स्वामी हे म्हणे की सांगतात सर्वांचं हृदय एकच आहे, सगळे सारखे जाओ, सोबत महाराला घेऊन येतात. आणि मग पंडित, हे पंडित आणि ते चाटेपोर लहान पोरग हे एक कशी होऊ शकतात, काय उदाहरण देतात. राजहंस हे राजहंस आणि बाकीचे आम्ही कोंबडे, राजहंस आणि कोंबडे एक कैशी. आणि दुसरं ते म्हणतात की माणसे आणि गधडे एक कैशी, ते माणसे आणि आम्ही गधडे. म्हणजे अशा पद्धतीनं या लोकांनी रचना केलेल्या आहेत. काही तर संत असं म्हणतात की असो ब्राह्मणा सुरवर वंदिती. हे कोण? एकनाथ महाराज म्हणतात, ब्राह्मणा सुरवर वंदिती तेथे मानव बापुडे किती, एका जनार्दनी ब्राह्मणांची पूजा चुकवी लखेपा जन्मांतरीच्या. म्हणजे हा काय म्हणते की जिथे ब्राह्मणांना देव वंदन करतात तिथे मानव बापुडे किती. ब्राह्मणा सुरवर वंदिती तेथे मानव बापुडे किती. सुरवर म्हणजे ब्राह्मण म्हणजे देव, सूर म्हणजे देव. हे लोक ब्राह्मणांचं वंदन करतात तर माणस कुठं? माणसं तर मग आपण तर बापुडेच. हे काय म्हणतात की एका जनार्दनी ब्राह्मणांची पूजा चुकवी लखेपा जन्मांतरीच्या. एक ब्राह्मणांची पूजा केल्या जन्मांतरीच्या म्हणजे 84 लक्ष योनी आहे तुमचे जन्म आहे, हे खुसवाले चुकून जातात. म्हणून ब्राह्मण किती श्रेष्ठ. म्हणजे या पद्धतीची भूमिका या ग्रंथांमध्ये वारंवार या लोकांनी मांडलेली आहे. आणि म्हणून एक मला
श्लोक आठवतो, तो असं म्हणतो की देवाधीनश्च जगत. फार मजेशीर आहे लोकांनी लिहून ठेवलेलं. ते असं म्हणते की देवाधीनश्च जगत मंत्राधीनश्च देवता. ते सर्व मंत्र ब्राह्मणाधीन, ब्राह्मणे महादेवा. म्हणजे काय म्हणतो तो? देवाधीनच जगत, देवाच्या अधीन जग आहे. हे जग देवाच्या अधीन आहे. देव या जगाला क्रिएटर आहे, तोच कंट्रोलर आहे जगाचा, बरोबर आहे. आणि त्या देवाला कंट्रोल करणारे मंत्र कोणापाशी आहेत? तर ब्राह्मणाजवळ. म्हणजे देवाधीनच जगत, बरोबर आहे, ब्राह्मणाधीनच देवता. म्हणजे त्या ब्राह्मणांना, म्हणजे देवांना कंट्रोल करणारे मंत्र ब्राह्मणाजवळ आहेत. आणि म्हणून ब्राह्मण हे सगळ्यात मोठे देव आहे. ही स्वतःच भूमिका या लोकांनी मांडलेली आहे. म्हणजे सातत्यानं ब्राह्मणांचं उदात्तीकरण करणं, सातत्यानं ब्राह्मण आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवणं ठिकठिकाणी. आतापर्यंत तेच तर ठिकठिकाणी प्रवचन करायचे, कथा करायचे, कीर्तन करायचे, लोकांच्या डोक्यामध्ये उतरवायचे, बरोबर आहे. आणि जे ब्राह्मण आला की त्यांचे पाय धुवा, पाय पाणी प्या, त्यांच्या अंगठ्याचं पाणी प्या, वगैरे वगैरे. ही एवढी मानसिक गुलामगिरी या लोकांनी हजारो वर्षापासून या देशामध्ये लादलेली आहे. आणि आता ते जसंही बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि संविधानामध्ये त्यांनी समानतेची तत्व दिली, जी आम्हाला 4 मूल्य दिली या संविधानाने, फार महत्वाची मूल्य आहे. त्यामध्ये न्याय आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे आणि बंधुता आहे. ह्या 4 मूल्यावर आधारित आमची लोकशाही आहे. आणि ही 4 मूल्य त्याने दिली. हे 4ही मूल्य ब्राह्मणाच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत चुकीचे आहे. म्हणून ते म्हणतायत अलीकडे की आपली घटना भारतीय मूल्यावर आधारित नाही, तर ती परकीय मूल्यावर आधारित आहे. म्हणजे या पद्धतीनं या लोकांनी भारतीय संविधान मानायचं नाही, भारताची लोकशाही मानायची नाही, आणि आपली मनुस्मृतीच्या आधारावरती पुन्हा आपलं इथं वर्चस्व स्थापन करायचं, असं एकंदरीत यांचं डाव सुरू आहे. आणि म्हणून हा डाव या निमित्तानं पुन्हा उघड झाला. म्हणजे जेव्हा सरन्यायाधीश पदाला ते मानायला तयार नाही, त्यांच्यावर बूट काढायला हा माणूस पुढे जातो. आणि वरून काय म्हणतो तो? वरून हे म्हणतो त्याला पश्चाताप झालेला नाहीये, ज्याने फेकलाय बूट त्याला पश्चाताप झाला नाहीये. उलट भूषण गवई यांनी त्याला माफ केलं. जा, हे अनाडी आहे, अनपड आहे, या माणसाला कळत नाही, मूर्ख आहे, हा मूर्खासारखा वागलाय, जाऊ द्या, या मूर्खाच्या नादी काय लागता, असं भूषण गवई म्हणाले. पण हा माणूस काय म्हणतो? हा माणूस म्हणतो जेव्हा माझी याचिका फेटाळली तेव्हापासून मला परमेश्वर रोज मला सांगत होता की तुझी याचिका फेटाळली, तू काय करत आहेस? मला देवाचा आदेश झाला, परमेश्वराचा आदेश झाला. अरे ज्या परमेश्वराने तुला आदेश दिला असं म्हणतोस, त्याला सांगायचं ना, बाबा तुझी मूर्ती तुटली आहे, तू जरा दुरुस्त करून घे. तुला तो आदेश देऊ शकतो बूट मारण्याचा, आपली मूर्ती तो पुनर्स्थापित करू शकत नाही. मग कशाचा परमेश्वर आला याच्यामध्ये? हा मूर्खपणा, हा विकृती आहे, ह्या माणसाची मानसिक विकृती आहे. तो असं म्हणतोय की मला परमेश्वराचा आदेश झाला, मला झोप लागत नव्हती, आणि जाऊन तो आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये तो आपल्या पायातला बूट भिरकावण्याचा प्रयत्न करतो, सुप्रीम सरन्यायाधीशावरती. आणि तो म्हणतो की मला याची कुठलेही दुःख नाही, मला कुठलीही खंत नाही माझ्या कृतीचं, कारण हे परमेश्वराच्या आदेशाने केलं. आणि वरून तिथं घोषणा काय देतो? सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. हे सनातन आहे अशा पद्धतीचं. अरे सनातन शब्द आला कुठून पहिल्यांदा हे तरी माहिती आहे का नाही तुम्हाला? सनातन शब्द पहिल्यांदा आला तो बुद्धाच्या तत्वज्ञानातून. तुमच्याकडे कुठं सनातन शब्द होता? तुम्ही तर पहिले ब्राह्मणी धर्म, वैदिक धर्म, ब्राह्मणी धर्म, आणि मग आला हिंदू धर्म, असे बदलवत आता तुम्ही सनातन म्हणता. हा एस धम्मो सनातनो, हा हे पद हे बुद्धाच्या पिटकांमध्ये आहे. तो शब्द तुम्ही उचलला आणि आता काय म्हणलं की
सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. पण आता तुम्हाला हे सांगण्याची गरज आहे की या देशातला बहुजन समाज सुद्धा जागा होत आहे. आणि म्हणून ब्राह्मणांची ही कृती कोणताही बहुजन समाज यापुढे मान्य करणार नाही, स्वीकारणार नाही. असं होऊ नये. तुमच्या अशा विकृत वागण्यांमुळे या देशामध्ये यादवी सुरू झाली तर दोष देऊ नका तुम्ही कोणाला. हा तुमच्यावरचा दोष आहे. उद्या जनता जर उठली सर्व आणि सांगायला लागेल की या ब्राह्मण या देशातून हटवा, हा देश त्यांचा नाही आहे, जसे बाहेरून आलात तुम्ही आता निघून जा, बस झालं तुमचं या देशामध्ये राहणं. शक आले, हून आले, मोगल आले निघून गेले, इंग्रज आले निघून गेले, तुम्ही का थांबला तिथे? तुम्ही त्याच्याही अगोदर आला होता. तुम्ही तर पहिले निघून जायला पाहिजे होतं. इथून निघून जा. ही पाळी तुमच्यावर येऊ नये. ही जर पाळी आली आणि बहुजन समाज जर रस्त्यावर उतरला तुम्हाला हाकलायला, पळता भुई थोडी होईल, तुम्हाला पळता येणार नाही. आता हे सुधारण्याचं काम करा. सत्ता आली म्हणून मस्तवाद जाऊ नका. अरे सत्ता आज आहे, उद्या नाही. सत्ता काही अबाधित राहते का कुणाची? सत्ता आली या गुरमीमध्ये तुम्ही या पद्धतीचं वर्तन करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे, लोकशाहीला घातक आहे, इथल्या संविधानाला घातक आहे. याने जे समाजामध्ये रुजवलं, आता मोहन भागवतजी बोलत आहे, कधी कधी बोलतात पण कृती मात्र तीच करतात त्याची माणसं. मला कळत नाहीये, यांचं बोलणं वेगळं कृती वेगळी, असं सगळं सुरू आहे. आणि म्हणून मोहन भागवतजींना माझी एक विनंती आहे की त्याने आता कृती आणि आपलं बोलणं हे एकच करावं. हे दुय्यम दुतोंडी सापासारखं वागू नये. खरं म्हणजे यांनी सुद्धा एकीकडे म्हणायचं की ही आदिवासी आहे, सगळे आदिवासीची भूमी आहे, आदिवासीतूनच आमची संस्कृती आली, आदिवासीतूनच सगळे धर्म आले, या देशाचे मूळ आदिवासीच आहे, असं एकीकडे म्हणायचं. आणि दुसरीकडे या देशात कोणीच आदिवासी राहत नाही, ही भूमिका घ्यायची. म्हणजे हा दुट्टप्पीपणा जो आहे. एकीकडे बाबासाहेबांना म्हणायचं की बाबासाहेब प्रकांड पंडित आहे, बाबासाहेबांची भीमस्मृती वगैरे वगैरे म्हणायचं, आणि भीमस्मृती म्हणता म्हणता इकडे मनुस्मृतीने काम करायचं, मनुस्मृती चालवायची. हे जे दुटप्पीपणाचं सगळं सोंग सुरू आहे तुमचं, आणि याच्यातून खरं म्हणजे असे विकृत माणसं तयार होत आहेत. खरं म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की तुमची फळं काय निर्माण होत आहे, तुम्ही लावलेलं बीज जे आहे त्याच्यातून कशी विषारी फळं निर्माण होत आहे. आता तरी तुम्ही या देशाला जर खऱ्या अर्थानं वाचवायचं असेल आणि तुम्हाला स्वतःला वाचायचं असेल तर आता तरी आपली भूमिका बदला. अजूनही राष्ट्रपती बोलत नाही. अजूनही ज्या अमित शहा जो गृहमंत्री आहे, ज्याच्याकडे पोलीस आहे पूर्ण दिल्लीची, त्याचं काय स्टेटमेंट आहे? अजून काही बोलत नाहीये. सरन्यायाधीशावरती जोडा फेकण्याचा, बूट फेकण्याचा प्रयत्न होतो आणि हे तुम्ही बोलत नाहीये, त्याच्यावर कारवाई करत नाहीये. अरे गवई साहेबांनी त्याला माफ केलं असेल, पण तुमच्या देशाचा कायदा काय म्हणतो? त्या गवई साहेबांना माफ केलं ते त्यांचं मोठेपण आहे, तेवढं मोठेपण तुमच्यात कधीच येऊ शकत नाही. पण गवई साहेबांना माफ केलं म्हणून त्यांना तुम्ही सोडून देणार? एका सरळ उद्या जर पंतप्रधानाला कोणी जोडा मारला तुम्ही सोडणार आहात का? उद्या राष्ट्रपतीवर कोणी अशा पद्धतीचं कृत्य केलं तर तुम्ही सोडून देणार आहात का त्याला? म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यावर झालं जसं तुम्ही सोडणार नाही, तसं सरन्यायाधीशाच्या पदावरती हा जोडा मारलाय, हा बूट मारलाय. आणि सरन्यायाधीश पद हे भूषण गवई नाही, या देशाचं संविधान आहे, या देशाची घटना आहे, ही या देशाची लोकशाही आहे ते सरन्यायाधीश पद म्हणजे. आणि त्याच्यावर तुम्ही प्रहार केलेला आहे. आणि म्हणून त्याच्या या प्रहार करणारा जो तिवारी आहे, राकेश तिवारी, याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याला खरं म्हणजे आजन्म कारावास झाला पाहिजे. त्या लोकशाहीची थट्टा उडवलेली आहे, त्याने संविधानाची थट्टा उडवलेली आहे. केवळ धर्मांध अशी माणसं, धर्मांध अशी विकृती. म्हणून या विकृतांना तुम्ही थांबवलं पाहिजे लवकरात लवकर. खरं म्हणजे हे तुमच्या माझ्या सर्वांसाठी सोयीचं होईल, भल्याचं होईल. एवढंच मी या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद.